विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज भारतीयांशी संवाद साधला. मार्च महिना जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडींचा आहे. आपल्या सर्वांसमोर आव्हानात्मक परिस्थिती असल्याचं नमूद करत एकजुटीनं या आव्हानाचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच देशवासियांना जागरूक राहण्याचं, अफवांना बळी न पडण्याचं आणि सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवून पावलं उचलण्याचं आवाहनही त्यांनी मन की बातच्या माध्यमातून केलं. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा फटका वन्यजीवांनाही बसतो आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील रांजणी, वळती या 2 गावातील पुणे वनविभागाच्या हद्दीत कोरड्या पडलेल्या 3ही पाणवठ्यात तातडीनं पाणी सोडण्यात आलं आहे. या भागातील वनविभागाकडून उभारण्यात आलेले 5 पाणवठे कोरडे पडल्यानं याबाबत पशुप्रेमींनी या पाणवठ्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याचं गेल्या काही वर्षातील NIRF रँकिंगवरून स्पष्ट झालं आहे. प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं दिसून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनानं पावलं उचलत येत्या जुलै महिनाअखेर प्राध्यापकांसह अधिष्ठाता तसंच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची भरती करण्यात येणार असल्याचं कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं महिलांची 4थी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सोलापूरमध्ये सुरू आहे. स्पर्धेत काल पुण्याच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात चमकदार कामगिरी केली. 57 किलो वजनी गटात सलोनी खोपडे, 62 किलो वजनी गटात प्रगती गायकवाड, 72 किलो वजन गटात सावरी सातकर यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आणि इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या सहकार्यानं महापौर चषक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा 2026 आजपासून चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत 22 राज्यातील विविध वयोगटातील जवळपास 350 शरीर सौष्ठव स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा समारोप उद्या रात्री 8 वाजता होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.